हॅलो मित्रांनो, तुम्हा सगळ्यांचं आमच्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे, ज्याचं नाव आहे रायडर्स पॉइंट. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत हा बोबोचा BM4 मोबाईल होल्डर. हा मोबाईल होल्डर कसा दिसतो, याच्यासोबत काय काय भेटतं ते चेक करणार आहोत. आणि त्याच्या व्यतिरिक्त हा मोबाईल होल्डर बाईकवर कसा माउंट करायचा ते पण बघणार आहोत. तर मागे तुम्ही बघू शकता की KTM ॲडव्हेंचर उभी आहे. आपण ह्याच्यावरच चेक करणार आहोत हा मोबाईल होल्डर लावून की हा मोबाईल होल्डर कसा फिट होतो. मोस्टली सगळ्या बाईक्सवर फिटिंग ही सेमच असणार आहे. तर मी तुम्हाला दाखवणार आहे फिटिंग कशी होणार आहे ते. त्याच्या आधी आपण स्टार्ट करणार आहोत ते बॉक्स सोबत. असा काही बॉक्स तुम्हाला बघायला भेटेल. हा तुमचा मोबाईल होल्डर असणार आहे, बोबोचा BM4 मोबाईल होल्डर. हा विदाउट व्हायब्रेशन कंट्रोलर येतो आणि हा स्टार्टिंग रेंज आहे बोबोच्या सिरीज मधली मोबाईल होल्डर मधली. सो बॉक्स काही असा दिसणार आहे. फ्रंट साइडने 360 डिग्री रोटेशन असणार आहे. याच्यामध्ये युनिव्हर्सल फिटिंग असणार आहे. ऑलमोस्ट सगळ्या बाईक स्कूटी सगळ्यांवर हा फिट होणार आहे. तुम्ही एकाच या दुसऱ्या साईडला बघाल तर इथे पण बोबोचा BM4 लिहिलं आहे. युनिव्हर्सल माउंट फॉर 4 to 7 इंच स्क्रीन फोन. म्हणजे जर तुमच्या फोनची स्क्रीन ही 4 to 7 इंचच्या मध्ये असेल तर हा मोबाईल होल्डर तुमच्यासाठी परफेक्ट असणार आहे. इथे काही डिस्क्लेमर्स दिले आहेत मोबाईल होल्डर बद्दल. बॅक साईडला बघाल तर बॅक साईडला तुम्हाला बॉक्स कंटेंट दिसून येईल. बॉक्स कंटेंट मध्ये तुम्हाला मेन युनिट भेटणार आहे, जो मोबाईल होल्डर असणार आहे तो. त्याच्या व्यतिरिक्त रिव्ह्यू मिरर माउंट भेटणार आहे. तुमच्याकडे जर स्कूटी असेल तर स्कूटीवर लावण्यासाठी हा रिव्ह्यू मिरर माउंट तुम्हाला कामाला येईल. हा मिरर माउंट लावून तुम्ही त्याच्यावर ही मेटलची बकल प्लेट लावू शकता. ही मेटल बकल प्लेट पण सोबतच भेटते. ही तुमच्या जर तुमच्याकडे मोटरसायकल असेल, बाईक असेल, त्याच्यावर हे डायरेक्ट फिट होऊन जाईल हँडल बारवर. म्हणजे असा सर्क्युलर हँडल बार असेल जसा KTM वर आहे तो हँडल बार असेल तर त्याच्यावर हे डायरेक्ट फिट होऊन जाईल. पण जर तो हँडल बार नसेल, स्कूटीवर फिट करायचा असेल तर हा मिरर माउंट लावून मग ही बकल प्लेट लावून तुम्ही फिट करू शकता. एक्सकी सोबत येणार आहे, ज्याच्या मदतीने तुम्ही फिटिंग करू शकता. ह्याच्यामध्ये जो बोल्ट येतो तो बोल्ट लूज करून मग फिटिंग करू शकता. टिश्यू टेप येणार आहे व्हायब्रेशन कंट्रोलर म्हणून. त्याच्यानंतर 25 mm चे प्लास्टिक स्पेसर येणार आहेत आणि 22 mm चा प्लास्टिक स्पेसर येणार आहे, जो या बकल प्लेट मध्ये लागेल, जे मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे. इथे MRP पण पाहू शकता 2199 आहे, पण या MRP ला तुम्हाला भेटणार नाहीये. डिस्काउंट प्राइसला हा मोबाईल होल्डर भेटणार आहे. इथे तुम्हाला जर वॉरंटी क्लेम करायची असेल तर वॉरंटी क्लेमिंग साठी इथे बारकोड दिला आहे. विदाउट टॅक्स इनवॉइस म्हणजे विदाउट बिल तुम्ही वॉरंटी क्लेम नाही करू शकणार. सो जर तुम्ही आमच्याकडून घेताय रायडर्स पॉइंट मधून, तुम्हाला डिस्काउंट पण भेटणार आहे. त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला टॅक्स इनवॉइस पण भेटणार आहे. जर काही वॉरंटी रिलेटेड इश्यू आला तर तुम्ही 1 वर्षाच्या आत ह्याची वॉरंटी पण क्लेम करू शकता. हे तुम्हाला सोबतच येणार आहे. इथे बोबोचं ब्रँडिंग दिलं आहे. सो हा काही असा बॉक्स दिसणार आहे. सो आता आपण फटाफट बॉक्स अनबॉक्सिंग करूया. त्याच्यामध्ये तुम्हाला दाखवतो आता मी जे कंटेंट एक्सप्लेन केलं ते, आणि त्याच्यानंतर ह्याची फिटिंग चेक करूया. सो लेट्स स्टार्ट दी अनबॉक्सिंग. तर बघूया आता. पहिले मी बॉक्स ओपन करून तुम्हाला दाखवतो. याच्या आतमध्ये अजून एक बॉक्स असतो. लेट मी ओपन द बॉक्स. सो खालून करा, बेटर राहील. हा आपण आता बॉक्स साईडला ठेवूया. याच्या आतमध्ये तुम्हाला हा असा बोबोचा अजून एक बॉक्स भेटणार आहे, ज्याला ओपन केलं की सगळ्यात आधी तुम्हाला वॉरंटी रिलेटेड भेटेल. सो बेसिकली याच्यावर आता काय लिहिलं आहे की तुम्हाला 2 इयरची PDP वॉरंटी पण भेटेल. 1 इयरची तुम्हाला फिजिकल डॅमेज PDP. जर तुम्ही एक्स्ट्रा 199 पे केले बोबोला तर ते भेटेल. 2 इयर्सची हवी असेल तर एक्स्ट्रा तुम्हाला 399 रुपीज पे करावे लागतील, जे तुम्ही त्यांच्या व्हॉट्सअप नंबर किंवा इथे लॉग इन करून पे करू शकता. आणि इथे बाकी सगळं लिहिलं आहे. तुम्ही याचा स्क्रीनशॉट पण घेऊ शकता. मागे पण तुम्हाला तेच दिलं आहे वॉरंटी क्लेमिंग कसं करायचं ते. सो हे कार्ड भेटणार आहे सोबत. त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला हा मिरर माउंट मी दाखवला तुम्हाला, तो रेअर व्ह्यू मिरर माउंट जो तुमच्या स्कूटीवर लागेल तो भेटणार आहे सोबत. बोबोचं किचन भेटणार आहे, बोबो ब्रँडिंगचं किचन. त्याच्या व्यतिरिक्त तुमचा हा मेन युनिट असणार आहे, जो प्लास्टिक मध्ये येतो असा. याला आपण साईडला ठेवू. सो हा मेन युनिट असणार आहे तुमचा मोबाईल होल्डर. इथे मागे पण तुम्ही बघू शकता BM4 लिहिलं आहे. सो हा मेन युनिट असा येणार आहे, विथ रिंग येणार आहे. हे तुम्हाला मी पुढे दाखवतो. याला साईडला ठेवू. हे तुमचं मॅन्युअल असणार आहे, ज्याच्यामध्ये इन्स्टॉलेशन कसं करायचंय ते सगळं दिलं आहे आणि मोबाईल होल्डर बद्दल सांगितलं आहे. सो मी आता जे तुम्हाला दाखवणार आहे तेच सगळं इन्स्टॉलेशन डायग्राम आणि ते सोबत भेटेल. आणि त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला हे जे आपण बॉक्स कंटेंट मध्ये बघितले होते, सो बेसिकली हा बकल आहे. बकलच्या आतमध्ये तुमचा स्पेसर असणार आहे एक 20
22 mm चा स्पेसर तुम्हाला बकलच्या आतमध्येच येईल. हा इथे त्याचा बोल्ट असणार आहे जिथून तुम्ही लूज करू शकता. हा 25 mm चा स्पेसर एक येणार आहे सोबत. ही हेक्स की येणार आहे, ॲलन की पण तुम्ही याला बोलू शकता. सो ही हेक्स की सोबत येईल. आणि हा तो एक पेपर येईल जो व्हायब्रेशन थोडासा रिड्यूस करेल तो पेपर. सो हा सगळा बॉक्स कंटेंट तुम्हाला सोबत येणार आहे होल्डरच्या. सो हे सगळं काही तुम्हाला सोबत भेटणार आहे. याच्या तुम्हाला मी सगळं दाखवलं जे काय आहे सोबत ते. ह्याच्यानंतर आपण इन्स्टॉलेशन कसं करायचं ते पाहून घेऊ. इन्स्टॉलेशन स्टार्ट करूया. तर सगळ्यात आधी तुम्ही बघू शकता मी इथे मायक्रोफायबर ठेवला आहे टँकवर, सो दॅट काही पडलं किंवा काय तर टँकला डॅमेज नको व्हायला म्हणून. तर तुम्ही पण हाच प्रिकॉशन घ्या. तर इथे आपण आता जेवढं आपल्याला लागणार आहे ते सामान ठेवलं आहे. फॉर एक्झाम्पल हे बकल, त्याचे स्पेसर, हेक्स की आपल्याला लागणार आहे टाईट आणि लूज, आणि मोबाईल होल्डर. सो हे सगळं सामान आपण ठेवलं आहे. तर तुम्ही इथे बघू शकता मी ऑलरेडी एक मोबाईल माउंट इथे फिट केला आहे जो मी रेग्युलर यूज करतो, जो की BM14 Pro Plus आहे मोबाईल माउंट. त्याचं मी ऑलरेडी इथे फिटिंग केलं आहे, पण मी तुम्हाला हा वाला जो आहे तो इथे फिट करून दाखवणार आहे. मॅक्सिमम टाइम लोक लेफ्ट साईडलाच फिट करतात. आता माझ्या इथे इकडे हँडल बारच्या इथे काही लावलं नव्हतं म्हणून मी इथे सेंटरला फिट करू शकलो. बट बाकीच्या बाईक्स मध्ये काय, हा जो इथे व्हायब्रेशन कंट्रोलर साठी इथे लावलेलं असतं त्याचं एक पट्टी येते इथून, त्यामुळे तुम्ही सेंटरला लावू नाही शकत. त्या ठिकाणी तुम्ही इथे लेफ्ट साईडला लावू शकता. सो आपण हा लेफ्ट साईडलाच फिट करून दाखवणार आहोत कसा फिट करायचा आहे तो. स्टेप 1 काय की तुम्हाला जो हा बकल आहे त्याच्या आतमधला स्पेसर आहे तो काढून घ्यायचा आहे, म्हणजे याला लूज करावं लागेल. तर आपण या हेक्स कीनेच याला लूज करणार आहोत. तुम्हाला ही सोबतच येते तर हेक्स कीनेच आपण याला लूज आणि टाईट करणार आहोत. सो तुम्ही इकडून याला लूज करू शकता. जी नेक्स्ट स्टेप असणार आहे ती असणार आहे की आपल्याला हा बकल आणि स्पेसर या हँडल बारवर लावायचा आहे. मी जसं तुम्हाला आधी सांगितलेलं एक तुम्हाला अशी टेप पण भेटते सोबत. मी ही टेप यूज नाही करणार आहे कारण की माझ्या हँडल बारवर जर मी ही टेप लावली आणि विथ स्पेसर लावला तर ते प्रॉपरली लागत नाहीये. तुमच्या हँडल बारचा सर्कम्फरन्स जर एकदमच छोटा असेल, फॉर एक्झाम्पल पॅशन प्रो किंवा अशा बाईक असतील, स्प्लेंडर असेल ज्याला सिल्वर हँडल बार येतो, तिथे ग्रिपिंग साठी तुम्ही ही टेप लावू शकता. अदरवाईज या टेपची अशी काही गरज नाहीये. सो आपण या विदाउट टेप आपण डायरेक्ट लावणार आहोत. सो आता स्पेसर लावताना तुम्हाला एक प्रिकॉशन घ्यायचं आहे. स्पेसरला बघा 2 बाजू आहेत इकडे, एक आहे ती वरती आली आहे थोडी बाजू आणि एक आहे ती फ्लॅट सरफेस आहे. सो तुम्हाला काय करायचंय, जेव्हा पण तुम्ही याच्यामध्ये हा स्पेसर लावाल बकलमध्ये तेव्हा तुम्हाला ऑपोजिट डायरेक्शनला लावायचं आहे, म्हणजे जो वरती आलेली बाजू आहे ती ऑपोजिट डायरेक्शनला असली पाहिजे. आता जेव्हा मी खालच्या साईडला लावतोय तेव्हा बघा ही जी वरती आलेली बाजू आहे ती ह्या साईडला असणार आहे आणि ह्याच्याच ऑपोजिट साईडला मी, म्हणजे इकडे ही वरती आलेली आहे या स्पेसर मध्ये, ती अशी लावणार आहे. सो असं तुम्हाला फिट करायचं आहे. तर सगळ्यात आधी आपल्याला काय करायचंय की आपल्याला पोझिशन बघून घ्यायचे ज्या पोझिशनला लावायचंय. सो मी आता या पोझिशनला लावतोय. या पोझिशनला इथे लावल्यानंतर तुम्हाला फक्त इकडून हा स्पेसर टाकायचा आहे. मी खालच्या बाजूला ऑलरेडी स्पेसर टाकलाय आणि आता इकडून टाकून स्पेसर मी याला टाईट करेन. मग आपला बोल्ट आणि वॉशर जाणार याच्यामध्ये इथून असा, आणि मग आपल्याला पूर्ण ही असेंब्ली टाईट करून घ्यायची आहे. सो एकदा आपण याला टाईट करूया. मी ऑपोजिट डायरेक्शनला का सांगितलं की दोन्हीकडून ते पकडून राहील म्हणून सांगितलं की स्पेसरची जे वरती आलेली बाजू आहे ती ऑपोजिट डायरेक्शनला टाका दोन्ही साईडला. सो एकदा आपण याला पहिले टाईट करून घेऊ प्रॉपरली. ॲलन कीने थोडा टाइम लागतो. तुमच्याकडे टूल बॉक्स असेल तर बेटर राहील, टूल बॉक्स नसेल तर तुम्ही दिलेल्या ॲलन कीने करू शकता. थोडासा टाइम कन्झ्युमिंग प्रोसेस आहे पण होऊन जातं ॲलन कीने पण. सो आता एकदा पहिले टाईट करून घेऊया याला. सो गाईज इन्स्टॉलेशन झालं आहे आपलं आणि तुम्ही हा सेटअप बघू शकता आता. सो बेसिकली आता आम्ही थोडासा अँगल खाली लावला आहे सो दॅट आपण जेव्हा मोबाईल होल्डर लावू तर समोरून आपल्याला एकदम प्रॉपर दिसेल म्हणून. सो हा जो तुमचा बकल आहे तो असा फायनल सेटअप होणार आहे. या साईडने पण एकदा तुम्हाला दाखवून देतो. तुम्हाला एकच प्रिकॉशन घ्यायचं आहे, तुमचा जो बोल्ट असणार आहे तो दुसऱ्या साईडने थ्रेडमधून बाहेर आला पाहिजे तेवढा, आणि जे स्पेसर लावणार ते स्पेसर याला इंटॅक्ट असले पाहिजे. तुम्ही बघू शकता दोन्ही साईडने माझे जे स्पेसर्स आहेत ते इंटॅक्टेड, जरा पण बाहेर नाही निघालेत. बाहेर निघाले तर ते इश्यू देऊ शकतात, लूज होऊ शकतात. सो तुम्हाला ते एक प्रिकॉशन घ्यायचं आहे. आणि हा काही असा दिसणार आहे फायनल सेटअप. दुसऱ्या साईडने पण तुम्हाला एकदा दाखवून देतो. सो हे असं असणार आहे. जर तुम्हाला डाऊट असेल की हा बोल्टमध्ये एवढा स्पेस काय, तर थोडासा स्पेस राहणार आहे, त्याला काही नाही करू शकत. तिथे मी सेंटरला लावला आहे तिथे पण स्पेस आहे. सो थोडासा स्पेस राहील पण ते लूज नाही होणार आहे. आणि लूज कधी झालंच तर तुम्ही ॲलन कीच्या मदतीने त्याला टाईट पण करू शकता. सो आता ह्याच्यानंतर आपण ह्याच्यावर मोबाईल होल्डर लावूया.
मोबाईल होल्डर पण कसा लावायचा आहे ते पण तुम्हाला दाखवून देतो आणि मग एकदा फायनल पूर्ण सेटअप झाला की तुम्हाला मोबाईल ठेवून कसं दिसेल ते पण दाखवून देईल. सो आता आपण याच्यावर मोबाईल होल्डर फिट करणार आहोत. मोबाईल होल्डर फिट करण्यासाठी सगळ्यात आधी तुम्हाला ही जी मागची रिंग आहे ती लूज करून घ्यायची आहे, म्हणजे पूर्ण ओपनच करायची आहे या थ्रेडमधून. सो आता आपण ही रिंग लूज केली आहे. त्याच्यानंतर तुम्हाला ही जी रिंग आहे ती या बॉल हेडवर ठेवायची आहे इथे, आणि मग हा जो तुम्हाला दिसतोय मधलावाला गॅप तो या बॉल हेडवर आपल्याला फिट करायचा आहे. इथून तुम्हाला ह्याला फक्त असं थोडं दाबायचं आहे, तो बॉल हेडच्या आतमध्ये जाईल. आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, ही रिंग आहे ही इकडे आपण परत ह्याच्यावर टाईट करून घेणार. सो त्याचा मुवमेंट नाही होणार म्हणून ही रिंग दिलेली आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, एकदा बाईकवर बसून सेट करून घ्या तुम्हाला जी पोझिशन हवी आहे ती. आणि हा माउंट जो आहे तो रोटेटेबल आहे, तुम्ही हवा तसा त्याला रोटेट करू शकता. ज्या अँगलला हवा आहे त्या अँगलला 360 डिग्री रोटेटेबल असणार आहे. तर आता मला हा अँगल हवा आहे, मी वर्टिकल ठेवणार आहे, लँडस्केप नाही ठेवणार आहे, पोर्ट्रेटच ठेवणार आहे. त्यासाठी मी हा अँगल सेट करणार आहे. बसून एकदा बघून नंतर मग जी मागची रिंग आहे ही एकदा अँगल सेट झाल्यानंतर मी याला टाईट करून घेणार आहे. सो आता ही टाईट झाली आहे पूर्ण. फुल टाईट करा हिला लूज ठेवू नका. जर आपण लूज ठेवलं तर हे मोबाईल होल्डर निघायचा चान्स आहे किंवा काही होऊ शकतं इशू, म्हणून नेहमी रिंग ही पूर्ण टाईटच असली पाहिजे. आणि अजून एक प्रिकॉशन घ्यायचं आहे, मी जसं बोललो की मी याचा अँगल थोडा खालच्या साईडला सेट केला आहे, तसाच सेट करा जेणेकरून हा पूर्ण एकाच लाईनमध्ये राहील, एकमेकांना पॅरलल राहील. त्या हिशोबाने सेट करा. काय जण काय करतात, हा अँगल एकदम वरती ठेवतात मग मोबाईल होल्डर खाली घ्यावा लागतो. सो तो इशू देऊ शकतो, म्हणून मी अँगल थोडासा खालच्या साईडला ठेवला आहे. तुम्ही पण तसाच सेट करा. आता मी इकडून ह्याला लूज करेन. तुम्ही बघू शकता मी जसं स्टार्टिंगला सांगितलेलं मिररला कुठेही काही इश्यू नाही येणार आता, कारण की मी एकदम कॉर्नरला लावलं आहे, मिररपासून थोडं डिस्टन्स ठेवून लावलं आहे. त्यामुळे आता हा फुल ओपन झाला आहे. 90 mm पर्यंत या साईडला ओपन होतं आणि 60 mm या साईडला. सो फुल ओपन झाला आहे. ह्याच्यामध्ये मी हा पोकोचा M6 जो मोबाईल होल्डर आहे तो फिट करून तुम्हाला दाखवेन. ह्याची स्क्रीन साईज जी आहे ती ऑलमोस्ट 7 इंच आहे. जर आपण स्टार्टिंगला बघितलं होतं 7 इंचपर्यंत ह्याच्यामध्ये कोणताही मोबाईल होल्डर इझिली फिट होऊन जाईल. सो हा माझा पोकोचा फोन होल्डर आहे, तो आता एकदा तुम्हाला फिट करून दाखवतो याच्यामध्ये. सो हा जो पोकोचा फोन आहे तो इझिली फिट होऊन जातोय. अजून एक, जर तुमच्याकडे जो मोबाईल कवर आहे तो जाड्या म्हणजे तो मोबाईल कवर जर त्याची थिकनेस जी असेल कवरची ती खूपच जास्त असेल तर विदाऊट कवरच तुम्हाला ठेवावं लागेल, कारण की तुम्ही साईडला बघू शकता कवर जाडा असेल तर ते बाहेर निघायचा चान्स आहे, मोबाईल पडायचा पण चान्स आहे त्यासाठी. तर ते एक प्रिकॉशन घ्या. सो हे फायनल लुक असणार आहे आपलं. इझिली फिट झालं आहे. आता मी तुम्हाला एकदा गाडीवर बसून दाखवतो कसं काय दिसणार आहे ते. पण तुम्ही आता नॉर्मली बघू शकता माझा 7 इंचचा फोन ह्याच्यामध्ये इझिली फिट झाला आहे. 7च्या पुढे पण मे बी फिट होऊ शकतो, पण त्यांनी जर सांगितलं 7 इंच हे मॅक्स आहे तर 7 इंचपर्यंत तुम्ही कोणताही फोन ह्याच्यामध्ये इझिली लावू शकता या होल्डरमध्ये. सो आता हा फिट झाला आहे. एकदा मी तुम्हाला गाडीवर बसून दाखवतो. ओके, सो गाईज हा फायनल सेटअप असणार आहे आपला. तुम्ही बघू शकता अँगल मी प्रॉपर माझ्या साईडला ठेवला आहे जेणेकरून मला मॅप एकदम क्लिअर दिसेल. आणि लेफ्ट साईडला लावायचा एक ॲडव्हान्टेज आहे, तुम्ही ॲक्सिलरेटरवरून हात नाही सोडू शकत, पण तुम्ही जो लेफ्ट साईडला क्लच आहे तिथून हात सोडून तुम्ही ऑपरेट करू शकता. रिसेंटर करायचं असेल रिसेंटर करू शकता, कोणाचा कॉल आला असेल रिजेक्ट करायचा असेल तर रिजेक्ट पण करू शकता. स्पीडोमीटर पण इथे बघू शकता मला क्लिअर दिसतोय, काही इश्यू येत नाही आहे मोबाईल होल्डरमुळे. नेक्स्ट थिंग इज की तुम्हाला काही डिस्ट्रॅक्शन होणार नाही आहे. समोरच्या साईडला नाही आहे, लेफ्ट साईडला आहे. सो रात्रीच्या वेळेस लाईट अचानक ब्लिंक झाली किंवा काय तर काही डिस्ट्रॅक्शन पण होणार नाही आहे. हा एक ह्याचा बेस्ट पार्ट आहे मोबाईल होल्डरचा. सो दॅट्स इट. आय होप तुम्हाला क्लिअर झालं असेल की हा इन्स्टॉल कसा करायचा आहे मोबाईल होल्डर. याच्या व्यतिरिक्त जरी काही डाऊट असेल तुम्ही खाली कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. आणि जर तुम्हाला हा मोबाईल होल्डर ऑर्डर करायचा असेल तर तुम्हाला आम्हाला इंस्टाग्राम किंवा व्हॉट्सॲपला मेसेज करावा लागेल तुमच्या ॲड्रेससोबत आणि कॉन्टॅक्ट नंबरसोबत. जर तुम्ही मुंबई किंवा ठाण्याचे असाल COD भेटून जाईल. आउट ऑफ मुंबई किंवा ठाणे असाल तर COD नाही आहे, त्यासाठी तुम्हाला प्री पेमेंट करावं लागेल. जी आता तुम्हाला खाली प्राईस फ्लॅश होते आहे ती प्राईस फायनल असणार आहे. तेवढं तुम्हाला डिस्काउंट भेटणार आहे ह्याच्यावर. COD असेल तर फक्त 50 रुपीज एक्स्ट्रा पे करावे लागणार आहेत तुम्हाला CODचे. COD नसेल तुम्ही प्री पेमेंट करणार असाल तर ते 50 रुपीज नाही लागणार, फ्री डिलिव्हरी भेटेल, कोणताही चार्ज लागणार नाही आहे. सो बेटर आहे की तुम्ही प्री पेमेंट करा.
कॉलिंग नंबर पण जो सेम व्हॉट्सॲपचा नंबर आहे तोच कॉलिंग नंबर आहे, त्यावर पण तुम्ही विचारू शकता जर तुम्हाला काही डाऊट असेल तर, किंवा तुम्हाला ऑर्डर करायचा असेल तर त्याच्यावर तुम्ही कॉल पण करू शकता. सो हा व्हिडिओ आपण इथेच संपवूया. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, इन्फॉर्मेशन पण भेटली असेल तुम्हाला. सो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सबस्क्राईब बटन खाली आहे, त्यासोबत एक बेल आयकन पण आहे, ते पण तुम्ही प्रेस करा. या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. हा व्हिडिओ तुमचे जे रायडर्स मित्र आहेत त्यांच्यासोबत जरूर शेअर करा. जर त्यांना बोबोच्या कोणत्याही मोबाईल होल्डरची रिक्वायरमेंट असेल ते आमच्याकडून परचेस करू शकता, डिस्काउंट पण भेटून जाईल. बोबोचे जेवढे पण व्हरायटीज आहेत फोन होल्डरचे मोस्टली आम्ही नॉन चार्जिंगच ठेवतो. सो बोबोचे जेवढे पण आमच्याकडे व्हरायटीज आहेत सगळ्यावर डिस्काउंट आहे. सगळ्यावर तुम्हाला प्रॉपर डिस्काउंट दिलं जाणार आहे. तुम्ही आमच्या व्हॉट्सॲपला जाऊन कॅटलॉग सेक्शनमध्ये बघू शकता. आमच्या व्हॉट्सॲपच्या प्रोफाईलवर गेला तर तिथे कॅटलॉगमध्ये आम्ही जेवढे पण मोबाईल होल्डर्स आहेत ते विथ डिस्काउंट प्राईस मेन्शन केले आहे विथ स्पेसिफिकेशन, तर तुम्ही तिकडे जाऊन पण चेक करू शकता. सो दॅट्स इट. तर आता आपण हा व्हिडिओ इथेच संपवूया. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. तुमचे खूप खूप आभार आहेत. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओला लाईक जरूर करा आणि हा व्हिडिओ जरूर तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. सो थँक्यू सो मच गाईज, मीन्स अ लॉट. तुम्ही जर आत्ता एंडपर्यंत हा व्हिडिओ बघितला असेल तर. सो थँक्यू. ओके, मोस्ट इम्पॉर्टंट थिंग, जर कुठे तुम्ही अशा ठिकाणी पार्किंगला लावत असाल जिथे अनसेफ जागा असेल तर त्या ठिकाणी जर कधी मोबाईल होल्डर तुम्हाला काढायचा झाला तर सगळ्यात आधी तुम्हाला काय करायचं आहे, इथून जी ही रिंग आहे ही रिंग आपल्याला लूज करून घ्यायची आहे. पूर्ण लूज करा. हिला ॲडजस्ट करायचं असेल तर थोडी लूज करून तुम्ही ॲडजस्ट करू शकता, बट जर काढायचं असेल तर या रिंगला आपण पूर्ण लूज करायचं. हे असं रिंग पूर्ण लूज केली, ही खाली गेली रिंग. त्याच्यानंतर काय करायचं आहे, तुम्हाला हा मोबाईल होल्डर इथून खेचून घ्यायचा आहे. खेचून हा काढून घ्यायचा आहे मोबाईल होल्डर, आणि ही जी आपण रिंग काढलेली ती रिंग परत तुम्हाला इथे लावावी लागेल आणि तुम्ही मग हा मोबाईल होल्डर तुमच्यासोबत घेऊन जाऊ शकता, सेफ ठेवू शकता. सो हे बेसिकली जिथे अनसेफ पार्किंग असेल तिथे खूप मोस्ट इम्पॉर्टंट आहे की तुम्ही हा मोबाईल होल्डर काढून ठेवा. अदरवाईज हा काढणं इझी आहे, भरपूर लोकांना माहिती आहे कसा काढायचा असतो. सो लोक काढून चोरी करू शकतात. चोरीला लावू नये म्हणून तुम्ही हे एक प्रिकॉशन घ्या. हार्डली बघा मला 30 सेकंड्सच्या आत लागले मोबाईल होल्डर काढायला. आणि परत काय लावायचं असेल तर पूर्ण रिंग लूज करा, ठेवा याच्यावर, प्रेस करा आणि रिंग टाईट करा. इझी आहे. सो हे एक मोस्ट इम्पॉर्टंट थिंग आहे. जर तुम्ही कुठे जिथे अनसेफ पार्किंग असेल तिथे हा मोबाईल होल्डर नेहमी काढून घेऊन जावा, सो चोरीला जाणार नाही.